पुरंदरच्या लढाईमध्ये दोन्ही बाजूंचे नेतृत्व कोण कोण करत होते हे आपल्याला पाहता येतं. या अत्यंत घनघोर लढाईत अखेरीस आणि प्रचंड त्वेषाने लढणारे योद्धा नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सत्य इतिहासाच्या पाऊलखुणा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मला एक गोष्ट बोलायची आहे. सध्या भारतीय इतिहास आणि विशेषतः मराठ्यांचा इतिहास याचं मोठ्या प्रमाणात विकृतीकरण चालू आहे. त्यामुळं पूर्ण निरपेक्ष पद्धतीनं तटस्थतेनं पुरावे आणि संदर्भ यांच्या साहाय्याने आपण या चॅनलमध्ये इतिहासाची मांडणी करत आहोत. तरुण शिवबा हे स्वराज्य स्थापनेत एका बाजूला दंग होते आणि दुसरीकडे बंगलोरमध्ये शहाजीराजे भोसले त्यांचे पिता यांनी खूप मोठा पराक्रम गाजवून आपलं नाव मिळवलेलं होतं. आणि त्यामुळं आदिलशाही मधले मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे हे दोघे सेनानी त्यांच्यावर मत्सरानं पेटून उठलेले होते. शहाजीराजांना कसं संपवता येईल याची ते वाट बघत होते. मित्रांनो, हा इतिहास आपल्याला शाळेमध्ये कधीही शिकवला जात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. दिवस होता 25 जुलै 1648. शहाजीराजांच्या जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी असताना मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांनी कारस्थान करून अचानक पहाटे 4 वाजता सर्वजण झोपेत असताना शहाजीराजांच्या छावणीवर भयंकर हल्ला चढवला. शत्रूची संख्या मोठी होती, भारी होती. तरी देखील शहाजीराजे आणि त्यांचे सर्व सहकारी त्वेषाने लढले. परंतु या लढाईमध्ये त्यांचे निकटचे सहकारी खंडोजी पाटील यांनी त्यांचा जीव वाचवला आणि ते स्वतः हुतात्मा झाले. अखेरीस एक अत्यंत नामांकित आणि पराक्रमी पुरुष असलेल्या शहाजीराजे भोसले यांना बाजी घोरपडे आणि मुस्तफा खान यांनी कैद केले आणि त्यांना कैद करून कनकगिरी हा जो किल्ला आहे तिथे नजर कैदेमध्ये ठेवले. त्याबरोबर त्यांचे अतिशय विश्वासू असलेले सरदार कारीचे देशमुख कान्होजी जेधे आणि त्यांच्या निष्ठावंत अशा कारकुनांपैकी दादाजी कृष्ण लोहोकरे हे देखील त्यांच्या सोबत होते. ही धक्कादायक माहिती पुरंदरमध्ये शिवबापर्यंत पोहोचली आणि शिवबा संतप्त झाले. बारा मावळ मधील आपल्या अत्यंत निष्ठावंत अशा विविध जातींमधल्या तरुण तडफदार युवा सरदारांना आणि सैनिकांना शिवबाने पाचारण केले आणि आपली रणनीती आखली. आदिलशाहीला कुठल्याही प्रकारे धडा शिकवून आपल्या वडिलांना तिथून अटकेतून सोडवून आणणे हे अत्यंत गरजेचे. आदिलशहाने दरम्यानच्या काळामध्ये त्याची पण रणनीती आखली आणि फत्ते खान आणि मुसे खान आणि बाळाजी हैबतराव यांच्या नेतृत्वाखाली त्याने शिवाजी राजांच्या स्वराज्यावरती प्रचंड हल्ला चढवला. बेलसर या ठिकाणी छावणी करून प्रमुख सरदार बाळाजी हैबतराव याने शिरवळची गढी ताब्यात घेतली. स्वराज्यावरच्या हल्ल्याला शिवाजी महाराज हे कसे तोंड देणार होते? संभाजी कावजी, गोदाजी जगताप आणि चोर बंधू भैरव चोर, तुकोजी चोर, भिकाजी चोर आणि अन्य सर्व साथीदारांच्या समोर शिरवळवर मराठ्यांनी भयंकर हल्ला चढवला.
या लढाईमध्ये दोन्ही बाजूंना कोण कोण उपस्थित होते हे आपल्याला कवींद्र परमानंद यांच्या शिवभारत या ग्रंथामधील 13व्या अध्यायामध्ये शिवरायांच्या आणि आदिलशाहीच्या बाजूची सर्व नावे सापडतात. ही लढाई मराठ्यांनी जिंकली इतकेच नव्हे तर या लढाईमध्ये बाळाजी हैबतराव याला संभाजी कावजीने ठार केले. बाळाजी हैबतरावाला ठार करून त्याला शासन करण्यात आले आणि त्यामुळे चवताळलेल्या आदिलशहाने फत्तेखानाच्या नेतृत्वाखाली बाकी सर्व सैन्य हे शिवरायांच्या पुरंदरला पाठवले. पुरंदर हल्ल्याची तयारी करण्यासाठी पुरंदरच्या पायथ्याशी फत्तेखान, मुसेखान, मताजी घाटगे, बाजराज निंबाळकर आणि अनेक आदिलशाहीचे सेनानी हे तयारी करत होते. पुरंदरच्या लढाईमध्ये दोन्ही बाजूंचे नेतृत्व कोण कोण करत होते हे आपल्याला पाहता येतं. बाजी पासलकर या लढाईमध्ये शिवरायांच्या बाजूने सेनापती होते. बाजी पासलकर हे उत्कृष्ट दर्जाचे योद्धे होते आणि मुसे खोऱ्याचे ते देशमुख होते. कान्होजी जेधे जे स्वराज्याला पहिला पाठिंबा ज्यांनी दिला त्यांचे बाजी पासलकर हे जावई होते. या लढाईमध्ये बाजी पासलकरांनी अतुल्य पराक्रम गाजवला. स्वराज्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेली ही लढाई होती. बाजी पासलकर आणि त्यांच्या बरोबर असलेले नामांकित योद्धे यांनी घमासान लढाई सुरू केली. या अत्यंत घनघोर लढाईत अखेरीस सेनापती मुसेखानला गोदाजी जगताप याने ठार केले आणि प्रचंड त्वेषाने लढणारे योद्धा मराठ्यांचे सेनापती बाजी पासलकर हे या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. स्वराज्यासाठी पडलेले हे पहिले बलिदान होते, परंतु शिवाजी महाराजांची जीत किंवा त्यांचा विजय मात्र या ठिकाणी झालेला होता. तारीख होती 14 मे 1649. स्वराज्याचा पहिला विजय शिवाजी महाराजांनी वयाच्या 19व्या वर्षी नोंदवलेला होता आणि हीच स्वराज्याच्या रक्षणासाठी झालेली पहिली निर्णायक लढाई होती. तर मंडळी, ही होती शिवरायांनी दिलेली स्वराज्याची पहिली निर्णायक लढाई आणि त्यात त्यांचा विजय झाला. आणि त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांनी देखील बंगलोरमध्ये आदिलशाही सैन्याचा पराभव केला. या दोन्ही पराक्रमी पुत्रांच्या यशस्वी अशा लढतीमुळे आदिलशहाला शहाजीराजांना सोडून देणं भाग पडले. या आणि अशाच प्रकारच्या शिवकालीन इतिहासाच्या वेगवेगळ्या पैलूंना सत्य स्वरूपात समजावून घेण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.